हिंगोली परभणीनंतर आज नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण शांतता रॅली निघणार आहे। या रॅलीसाठी 5 लाखाहून अधिक मराठा बांधव येण्याची शक्यता आहे। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढावा या मागणीसाठी अखंड मराठा समाजाच्या वतीनं जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आले। ही रॅली नांदेड शहरात निघणार आहे। शहरातल्या राज कॉर्नर येथून दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रॅलीला सुरुवात होणार आहे। यानिमित्त शहरातील राज कॉर्नर, श्रीनगर, महात्मा फुले स्मारक, शिवाजीनगर, वजीराबाद चौक मार्गे शहरातल्या मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत शांतता रॅली काढली जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मनोज जरांगे पाटील मराठा समाज बांधवांशी संवाद साधणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी। पाहूया। सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढावा आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभा केलेला आहे आणि त्यानंतर सरकारने त्यांना आश्वासन दिलं होतं। आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 जुलैपर्यंत जे आहे ते मुदत दिलेली आहे। त्या निमित्तानं ते संपूर्ण मराठवाड्यामध्ये संवाद रॅली, शांतता रॅली काढत आहेत आणि मराठा समाज बांधवाशी संवाद साधणार आहेत। आज ते नांदेडमध्ये त्यांची शांतता रॅली निघणार आहे। शहरातील राज कॉर्नर येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ही शांतता रॅली काढण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने जे आहे ते नांदेडमध्ये मराठा समाज बांधवांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये अशा पद्धतीनं जे आहे ते सजावट करण्यात आलेली आहे। एकंदरीत शहरातील जागोजागी जे आहेत ते बॅनर वगैरे लावण्यात आले आहेत। 5000 जे आहेत ते स्वयंसेवकांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। आज जी आहे ती शांतता रॅली नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये पार पडणार आहे आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मराठा समाज बांधवाशी संवाद साधणार आहेत। नेमकं आज मनोज जरांगे पाटील हे काय बोलणार आहेत हे मात्र पाहावं लागणार आहे। कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगडमवार, देशोन्नती न्यूज, नांदेड।